किचन मी सगळं आवरून ठेवलेलं आहे ऑलरेडी. आवरलं म्हणजे सकाळचं जेवण माझं बनवून झालं आहे, तेच मोठं काम असतं माझ्यासाठी मला असं वाटतं. सो ते माझं झालेलं आहे ऑलरेडी. सो मला आता काय करायचं आहे ना की माझी आंघोळ बाकी, आणि आंघोळ करून मी थोडं असं काम करायला घेणार. काम वगैरे करून झालं की थोडंसं मध्ये गॅप असतोच, असं कंटिन्यू कोणी काम करत नसतं. तर मग मी विचार करते आज मी बनवू अजिओ हॉल. मी खूप सारे कपडे अजिओवरून मागवलेले आहेत, खूप सारे म्हणजे 4-5 कपडे आहेत. तर मी त्यांचा आज हॉल बनवेल. हॉल बनवणार असा विचार करते. लेट्स सी की मी फर्स्ट टाइम असं काहीतरी बनवणार आहे की म्हणजे हॉल वगैरे असं त्याचा रिव्ह्यू वगैरे पण देणार. सो लेट्स सी कसा बनतो वगैरे. त्या अगोदर मला थोडंसं आवरावर करावी लागेल, बिकॉज माझ्याकडे प्रॉपर बॅकग्राऊंड नसणार आहे. मी असं सोफ्यावर किंवा बेडवर बसूनच करू असं विचार करते. आणि पहिलं म्हणजे मला हे कॅमेरा पकडायला थोडंसं प्रॉब्लेम असणार आहे काही दिवस, बिकॉज सी माझा आता बोट येतो इकडच्या साईडला कॅमेऱ्यावरच नेमका. लेट्स सी हाऊ इट टर्न्स. मला आहे ना, मी आता हा फ्रंट कॅमेराने करते शूट. ॲक्च्युली बॅक कॅमेराने मी करायला घेतलं ना तर माझं एकदा अर्धं तोंड किंवा काहीतरी असं वेगळंच होतं. मी भरपूर ट्राय केलेत, पण मी ते पण करणार आहे नक्कीच. लेट्स सी. मी आता आरशात बघून ट्राय करते की नेमका माझा फेस कुठला आहे, हात कुठल्या साईडला ठेवला की प्रॉपर येईल असं. आय होप आता हा व्यवस्थित येत असणार आहे. येस. सो चला करूयात. गाईस आणि एवढे सारे आंबे आलेले आहेत. हा आंब्याची साईज तर बघा. हा हापूस नाही आहे, बट त्याचं नाव पण मला माहिती नाही. हे ॲक्च्युली आमच्या रिलेटिव्सकडून आलेत आम्हाला. सो मस्त आंबे खाणारे, आंबे मज्जा करणारे आम्ही आता. आणि मला आहे ना आंबे म्हणजे असं कापून खायला पण आवडतात. आंब्यांची म्हणजे असं शेक वगैरे बनवून, किंवा मग आंबा लस्सी, आंबा टाकून मस्त दह्यामध्ये वगैरे फिरून ते लस्सी बनते ना, ती पण खूप आवडते. आणि ते बनवेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते ती कशी बनवते. आणि खूप इझी आहे, काही जास्त लागत नाही, म्हणजे प्रिपरेशन वगैरे काही जास्त लागत नाही. अशा रेसिपीज मला खूप आवडतात. ते झटपट बनतात आणि खायला पण टेस्टी लागतात. तर मी आता बनवणार आहे ते पण मी तुम्हाला ब्लॉग करून दाखवेल. आणि माझ्याकडे ना असं सामान ठेवायला प्रॉपर नाही आहे आता, म्हणून हे एअर फ्राय पण मी खुर्चीवर ठेवलेलं आहे. आणि मला ना इथं असं रॅक टाईप घ्यायचं आहे, जेणेकरून माझा हा सगळा सामान त्यात जाईल. असं माझं मिक्सर पण असं खाली ठेवलेलं असतं. हॅलो, अँड आय गॉट माय आंघोळ डन. आणि मी हे आता असं प्रॉपर पकडले असं वाटतं की, कारण की मी पकडले सेल्फी स्टिकमध्ये. सो त्यामुळे मे बी हे वाटत असेल वाव काय प्रॉपर आहे असं. सॉरी, बट ही सेल्फी स्टिक पण अशी होऊन राहिली. सो मी आता आंघोळ तर करून घेतली आहे. मी विचार करते की मला ना भूक पण लागली, तर जेवण करून घेऊ असं. जेवणामध्ये मी बनवलं आहे आज मटकीची भाजी, जी मी योगेशला टिफिनमध्ये देऊन ठेवली आहे. सो माझ्यासाठी एवढी उरली आहे, तर मी हे आता विचार करते की राईससोबत खाऊ की मस्त फरसाण आणि असं उसळसारखी खाऊ. कारण की चपातीसोबत मला याची मटकीची भाजी नाही आवडत. मग एकतर राईस किंवा मग असं उसळसारखं सगळं टाकून भेळ टाईप्स तसं खायला आवडतं. बघते आता राईस टाकायचा पण कंटाळा येतो आहे. सो जे पटकन मिळेल ते खाऊन टाकायला मिळतं. पाण्यात टाकून ठेवते, कारण की थोडासा भिजला की राईस छान फ्लफी होतो, छान मऊ शिजतो. सो मी त्याला थोडंसं 15-20 मिनटं अगोदर पाण्यातच राहू देते आणि मग शिजवायला ठेवते. आय हॅव अ लिटल टायनी हाऊस, सो
थोड्याशा गोष्टी मेसअप होऊन जातात आणि ठेवायला पण जागा नाही प्रॉपर, त्यामुळे मी नेहमी ठेवताना हे कुठे ठेवू हे कुठे ठेवू विचार करतानाच गोष्टी ठेवत असते किंवा घेत पण असते गोष्टी. दिस इज माय फर्स्ट ब्लॉग. ॲक्च्युली मी असे भरपूर ब्लॉग्स केलेले आहेत, पण त्यानंतर खूप जास्त पिरियड्सचा डिस्टन्स गॅप झाला आहे. सो टेक्निकली और मे बी लॉजिकली दिस इज माय फर्स्ट ब्लॉग आफ्टर डेज. सो हा थोडासा गडबडवाला, खूप मोठा, नॉट सो एडिटेड राहणार आहे. सो बस इग्नोर करा आणि असं माझी लाईफ कशी येते बघा फक्त, बस. काही जास्त कमेंट पण नका करू, काय हे असंच का हे तसंच काय, सोडून टाका सगळं. मस्त आता गरम करायला ठेवली मी भाजी माझी आणि आता मी मस्त त्याच्यात फरसाण टाकूनच खाऊ. आणि राईस मी ना नंतर खाणार. राईसमध्ये चटणी आणि तेल टाकून, सगळ्यांना माहितीच असेल हे नॉर्मल लहानपणीचे दिवसात मी आपण खूप खाल्लं आहे हे असं चटणी भात आणि तेल टाकून थोडंसं मीठ टाकून. तर मी त्यानंतर खाईन. हे आता मला भूक खूप जास्त लागली जोराची मला. So now I'm going to choose mango which I wanted to eat. So मला कळत नाही आहे आमच्यापैकी कुठला मी चूज करू, बिकॉज एव्हरी वन इज पिकलेला, सगळेच पिकलेले दिसतात मला आणि मला आता खूप जास्त इच्छा झाली की कापून खायची. सो मी हा पिक करते. या हा पूर्णपणे पिकलेला आहे आणि हा थोडासा पिलपिला पण झालेला वाटतोय मला. सो दिस वन शुड बी कट. सो आता डीड आय जस्ट केप दिस इनसाइड फ्रीज बिकॉज तो खूप जास्त पिलपिला होता आणि कापून खाण्यात मजा नसते असे पिलपिल्यांचा. मी हा दुसरा घेतला. आता याला कापतात. एका हाताने धुता येणार नाही. सो आय शुड कीप माय मोबाईल असाइड अँड वॉश इट प्रॉपरली. आणि मी काय विचार करते ना की हे बाकी जे आंबे उरलेत ना त्यांना मी फ्रीजमध्ये ठेवून देऊ. मला कळत नाही पण फ्रीजमध्ये ठेवलेलं चालतं की नाही, बिकॉज मग ते म्हणजे मँगो असे फ्रीजमध्ये ठेवलेले चालतात की नाही माहिती नाही मला. मला तर छान धुवून पुसून ठेवते, कापता येईल मला चांगला. एवढा अख्खा आंबा मी एवढं, आणि त्याची साईज बघा खूप जास्त वाटतोय तो छोटा माहिती व्हिडिओमध्ये, खूप जास्त मोठा आहे आणि जाडा आहे तो. तर मग विचार करते मी आतला हाफच आता खाऊ शकते आणि हाफ मी रात्री खाणार. इथं मी अजिओ हॉल बनवत होते आणि त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे मी तो इथं पूर्ण इम्पोर्ट नाही केला. आणि नंतरून संध्याकाळी मी भाजीपाला घ्यायला गेली होती आणि त्याचा मी काही पूर्ण व्हिडिओ बनवला आणि थोडीशी क्लिप घेतली होती. तर तुम्ही आता बघताय. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कळवा आणि नक्की